नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। पाणी बॉटल घेतले, विळा घेतलाय। आज आपण चालू आहे गहू काढायला। गव्हाची काढणी चालू झाली। आपले गहू लवकर पेरले होते, गहू काढायला आले। तर आपण आई गेलेली पुढे, आपण चालू गहू काढायला। चला, गहू आपला कसा आलाय तो तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि गहू काढून झाल्यानंतर आपण त्याचा उळा करणार आहे, ओंब्या बुजणार आहे। त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला जाऊयात गव्हाचा उळा करायला, गहू काढणीसाठी। तर इथं आपला खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये पाणी भरपूर आहे। अजून थोडंसं पाणी चालू आहे। अजून मार्च महिना चालू झाला तरी अजून पाणी इकडं थोडंसं पाणी साचलं इथं। त्याच्यामुळं तर आपल्याला गहू बांधायला हे पेंड्या घेतलं, आपलं तणस घेतलंय, ते पण आपल्याला घेऊन जायचे। चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। तर आमच्याकडं पाहिलं तर मग सगळ्यांचंच गहू काढायला आलं। इकडं चुलता पण गहू काढतोय, इकडे काही गहू काढून एक जागी ठेवलेत, इथं साठवून ठेवलेत। मग नंतर उपनर आल्यानंतर ते खड्डी काढतो आम्ही सर्वजण। हे भाताचे उडवे। तर इकडं राबणी पण झालेली आहे आमची। इकडे हे आमचे बैल आणि इकडे हा आमचा टॉमी। त्याला बांधून ठेवतो, कारण त्याला सोडलं का तो डायरेक्ट गावात पळून जातो, परत शेताकडे वांद्रा हाकलायला येतच नाही। ही बैल जोडी। आणि बऱ्यापैकी फणस पण लागायला सुरुवात झाली। इकडं आंब्यांना पण छानपैकी बार आला होता, पण तो बाजला नाही। इकडं हे काय तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा। तर चला, इथं गहू काढायचं काम चालू आहे वावरात आपल्या। इथंच आपल्या वावराच्या कडा फणसाचं झाड आहे आणि बऱ्यापैकी चांगल्या मोठ्या साईजचे आता फणस लागायला सुरुवात झालेली आहेत। इथं फणस लागलेले आहेत, भरपूर सारे फणस यावर्षी लागलेत। तर भरपूर मोठं झाड आहे, आपणच लावले होतं ते। आणि गहू आपला या वर्षीचा एकदम सुपर आलेला आहे, एकदम चांगल्या प्रतीचा गहू आहे। एकदम पातळ पेरला होता आणि एकदम त्याच्या ओंब्या पण पाहिल्या तुम्ही तर एकदम मोठ्या आकाराच्या त्या बघा। तर तुम्हाला गहू लागले तर नक्की कॉमेंट करून सांगा। आपल्याकडे एकदम चांगल्या प्रतीचे गहू भेटून जातील। इकडे इतका गहू काढून ठेवलाय आणि अजून इकडे आई गहू काढते। तर चला, आपण पण गहू काढायला आलोय आज। आई 2-3 दिवस झालं थोडं थोडं हळूहळू काढते, कारण निमावाला होतं ना। मग चला म्हटलं आपण पण आज घरीच होतो, मग गहू काढायला जाऊ। तर गहू काही सोंगायचं एवढं काही अवघड राहत नाही, पण तो उपटून येतो ना, त्याच्यामुळे मग ते जरा जपून काढावं लागतं। कारण उपटून आल्यानंतर ती माती येते, ती माती परत उपनरमधून आपल्या गव्हामध्ये येते। त्यामुळे ते त्रास होऊ नये म्हणून एकदम कापून घ्यायला लागतं। जरा गहू काढणीला सुरुवात झाली आहे आमच्याकडं। तुमच्याकडं गहू काढायला आलेत का नाही नक्की कॉमेंट करून सांगा। आपण हा केदार कंपनीचा गहू होता, कृषी मार्फत आपण बियाणं आणलं होतं निम्या किमतीमध्ये। ते पेरलं होतं, एकदम उत्तम प्रतीचा गहू निघालाय। आता त्याची चपातीला कसं आहे तो आपल्याला खाऊन बघायला लागेल। बऱ्यापैकी गहू होणार आहेत, कोणाला जर पाहिजे असतील तर नक्की आपल्याकडे गहू भेटून जातील। एकदम चांगल्या प्रतीचा गहू आपल्याकडं पिकलेला आहे यावर्षी। गव्हाचं पीक चांगलं आलंय, 2-3 पाणी दिले होते त्याच्यामुळं एकदम मस्त पीक आलंय। आज हवा पण खूप सुटली, पुढं झाड पण खूप वारा लागतो, एकदम ऊन तेवढंच आहे, तेवढीच हवा पण सुटली। लगेच आपल्याला हा गहू बांधून घ्यावा लागेल, नाहीतर वाळवून द्यायला लागेल। नाहीतर नाही बांधला तर मग पाखरं आणि वारा गव्हाची फार नुकसान करतात। तर चला, असं पटपट गहू काढायला चालू केलं आपण। हा एक वरची जो वावर होता पोंडी, ती पोंडी जवळजवळ आपली आईने अगोदर कापून ठेवली होती। आपण आल्यानंतर आईला थोडीशी मदत म्हणून आपण पण गहू काढायचं काम केलंय। तर मग एक एक करून मग आपण दुसऱ्या वावरात पण आलो, तिथं पण आपण गहू सोंगायला सोंगितला। कारण बऱ्यापैकी गहू जिकडं उकडीची जागा होती, म्हणजे जिकडं खडकाळ भाग आहे, तिकडून गहू काढायला आलाय। बाकी ठिकाणी जो बांधायची साईड आहे जरा गारवा आहे, तिकडनं अजून जरा ओलाच आहे, त्याच्यामुळं मग जिकडून गहू काढायला आलाय तिकडंच काढला। गहू काढता काढता आपण त्यातल्या ओंब्या पण निसले होते बघा, याचा आपल्याला आता भाजायचं, हे हुरडा करायचा गव्हाचा। गहू, बाजरी, हरभरा, ज्वारी यांचा हुरडा केला जातो। झालाय आपला बऱ्यापैकी निमा निळा आहे, आणि ह्या एवढ्या आपल्या ओंब्या त्याच्यातून निळ्या निळ्या शोधून काढल्यात भुजायला। तर गव्हाचा हुरडा बनवायचा आपल्याला। गव्हाचा हुरडा खूप छान लागतोय। तर चला, कशा पद्धतीने आपण भुजतोय नक्की बघा।
आणि तुमच्याकडे गहू काढणीला आलेत का नाही ते कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही हुरडा बनवला का नाही नक्की कॉमेंट करा. चला बघा आपण कसा पद्धतीनं गव्हाचा हुरडा बनवतोय. तर आपण गहू घेऊन आलो होतो आईने इकडे, लगेच पेटवायची तयारी झाली होती. हरभऱ्याचा काढ होता आणि इकडे हरभरा पण आणलं होता भाजायला. हरभऱ्याचा पण गुळा आपण आज करणार आहे. मस्तपैकी आईने ओंब्या घेतल्या, हरभऱ्याचा काढ आणला त्याच्यावर जरा, आणि आता आपण ओंब्या बुजायच्यात आपल्याला. तर मग आईने गव्हाचा हुरडा करायला घेतला ना आपण हरभऱ्याचा गुळा करायला. तर चला मस्तपैकी दोन्हीचा आता गुळा करून मस्तपैकी आपल्याला दुपारचा नाश्ता होणार आहे. भरपूर आपण गहू काढून दमलो होतो, तर मस्तपैकी असा गुळा कोणी शेताकडे जाऊन केलाय तर नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आमच्याकडे या तुम्ही एक दिवस गव्हाचा हुरडा खायला. त्याला असं भाजून घ्यायचं त्या ओंब्या, त्याच्यावरती जाळावरती थोडं भाजल्यानंतर त्याची चव जी असते ती चव एक नंबर असते एकदम. ती चव आपल्याला कुठेच भेटणार नाही, कोणत्या हॉटेलमध्ये म्हणा. आणि गावाकडेच ही मजा असते. गावाकडं आल्यावर ही बहुतेक आपली मित्र कंपनी गावाकडे आल्यानंतर ही मजा घेत असतात. तर कोणी ही मजा घेतली नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण मित्रांनो कॉमेंट करायला विसरू नका. तर चला असा हुरडा भाजून घ्यायचं काम चालू आहे, पटपट असं भाजून घ्यायचं काम चालू आहे. आणि एकीकडं म्हणलं तर आपल्या ओंब्या भाजून झाल्या होत्या आईच्या, मग त्या एका सुपामध्ये काढून घेतल्या होत्या. आणि इकडं अजून एवढं आपण गोल फिरून हरभरे भरले होते इकडे बघा, अजून पेटतंय. इथून हरभरे त्याच्यामध्ये हरभऱ्याचा ओळा इकडं अजून पेटते थोडं. तर मग ते असं काडीनं हलवल्यानंतर मग ते जळून जात नाही. त्याला मस्तपैकी आता आईचं वेचायचं काम चालू एकीकडं आपण त्या ओंब्यांचा बारीक करून घेऊ, जेणेकरून त्याचे ते टरफल असतात वरती गव्हाचे ते इथेच आपण पाकडून घेणार आहे. मग खायला असं हातावरती चोळून आपण हातावर चोळून खायचं. आणि आम्ही बारीक होतो तेव्हा आणि तसंच तोंडाला फाका मारायचो, मग त्याच्यानंतर आपलं तोंड एकदम काळं होऊन जायचं. तर मग ही मजा आहे ना, ती गावाकडे आल्यावर आपल्या बरेचसे मित्र ही मजा घेत असतात. तर चला आपलं मस्तपैकी ओंब्यांचा मळून झाल्यात आणि आता ते आपण सुपावर घेऊन ते पाकडा लागतील. तर मग एकीकडे आईचं पाकडायचं काम चालू होतं आणि एकदम मस्तपैकी बऱ्याचशा आपल्या जळाल्या होत्या ओंब्या, पण एकदम चिखावरती गहू असतो एकदम भारी लागतो. बऱ्यापैकी जळाल्या होत्या, पण चला बऱ्यापैकी आपला नाश्त्याचं काम झालेलं आहे. आणि हे गुळासोबत खायला एक नंबर लागतं. आपण काय आता गुळ आणला नाही, एकदम छान पद्धतीने हरभरा आपला तयार झाला आहे. तर चला इकडं आता हरभऱ्याचे उळा आहे तो आपण याचायचा काम झाला आहे. हा या हरभऱ्याचा उळा पटपट करून असं तो पण वेचून घेऊ, म्हणजे तो पण आपण खायला मोकळा. हरभरा भाजून खाणे, उळा करून खायचं. आम्ही पहिलं होतो चोरून खायचो, एक नंबर असं लागायचं. चला पटपट असं हरभरा वेचायचं काम चालू आहे आईचं. आपण पण मोबाईल एक हातात पकडून एकीकडे वेचायचं काम झालं. इकडं भरपूर सारा आणला होता आपण, तर शेवटचा आपला हरभरा काढून झाला आहे, पण तो थोडा होता मग त्याचा आपण उळा करू म्हटला, एक व्हिडिओ बनवली त्याचा. असा आपला हरभरा हा काढून झालेला आहे, उळा करून मस्तपैकी खायला आहे मित्रांनो. गहू काढला, उळा बनवला, आता शेळ्या तर सोडल्यात. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.